यूट्यूबच्या या सिरीजमध्ये आपण फायनल अकाउंटच्या वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत आउटस्टँडिंग एक्सपेन्स आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आणि प्रीपेड एक्सपेन्सच्या ॲडजस्टमेंट्स पुष्कळ वेळेला फायनल अकाउंट्स आणि शिवाय NPOच्या प्रॉब्लेम्समध्येही बघायला मिळतात. त्याचे इफेक्ट कसे द्यायचे ते आता आपण बघूया. त्यासाठी आपण टेक्स्टबुकमधलं इलस्ट्रेशन नंबर 2 कन्सिडर करतो आहोत. या प्रॉब्लेममध्ये वेजेस आणि रॉयल्टीजला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज 1500 आणि वेजेस 800. आता जेव्हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सची ॲडजस्टमेंट असेल तेव्हा पोस्टिंग करताना ओरिजिनल जो एक्सपेन्स दिलेला आहे वेजेस आणि रॉयल्टीज हे एक्सपेन्सेस पोस्ट करताना तुम्हाला इनर कॉलममध्ये पोस्ट करायचे आहेत. वेजेस आणि रॉयल्टीज दोन्हीही ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट होतं. सो ट्रेडिंग अकाउंटच्या इनर कॉलममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्समधले अमाऊंट्स पोस्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जेवढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत रॉयल्टीज 1500 आणि वेजेस 800 हे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. सो वेजेस ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिली. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग वेजेस जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे ते आपण ॲड केलेलं आहे. हे ॲड केल्यानंतर जी फायनल अमाऊंट येते ती तुम्हाला आउटर कॉलममध्ये लिहायची. त्याच पद्धतीने रॉयल्टीजची मेन अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहून घेतलेली आहे आणि आउटस्टँडिंग रॉयल्टीज ज्या ॲडजस्टमेंटमध्ये दिल्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲड केल्यानंतर जी फायनल अमाऊंट येते ती परत आपण आउटर कॉलममध्ये लिहून घेतलेली आहे. सो हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सचा पहिला इफेक्ट झाला, जिथे आपण पर्टिक्युलर एक्सपेन्स ज्याचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सची ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये ते एक्सपेन्सेस ॲड करणार आहोत. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला हे दोन्हीही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दाखवायचे आहेत. सो इथे तुम्ही बघाल की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला दाखवलेत वेजेस आणि रॉयल्टीज. हे आपण दोन एक्सपेन्सेस असल्यामुळे इनर कॉलमला लिहिलेलं आहे आणि त्याची टोटल आउटर कॉलमला दाखवलेली आहे. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे नेहमी दोन इफेक्ट असतात. एक ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्स जे आपण इथे या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता प्रीपेड एक्सपेन्स असेल तर कसे इफेक्ट द्यायचे ते बघूया. याच प्रॉब्लेममध्ये तिसरी ॲडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. याचा अर्थ सॅलरी ॲडव्हान्समध्ये पे केली आहे म्हणजेच प्रीपेड एक्सपेन्स आहे. जेव्हा प्रीपेड एक्सपेन्स असेल तेव्हा परत सॅलरीची जी अमाऊंट तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे 5000 ती पहिल्यांदा तुम्हाला पोस्ट करताना इनर कॉलममध्ये पोस्ट करून घ्यायची आहे. सो सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इनर कॉलममध्ये पोस्ट केलेली आहे. आता जर प्रीपेड एक्सपेन्स असेल तर तो लेस केला जातो. सो सॅलरी लेस ॲडव्हान्स सॅलरी म्हणजेच प्रीपेड सॅलरी ₹2000. 5000मधून 2000 मायनस करून जी फायनल अमाऊंट येते ती आपण आउटर कॉलमला दाखवायची आहे. सो जेव्हा प्रीपेड एक्सपेन्सेस असतात तेव्हा ते पर्टिक्युलर एक्सपेन्समधून मायनस केले जातात. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट आपण देतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सो इथे ॲडव्हान्स सॅलरी किंवा प्रीपेड सॅलरी अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. इथे आता एकच अमाऊंट आहे, ह्याच्यामध्ये ॲडलेस काहीच करायचं नाही म्हणून डायरेक्टली ती अमाऊंट आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे. परत एकदा रिवाईज करूया. जेव्हा प्रीपेड आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात तेव्हा त्याचे दोन इफेक्ट असतात. पहिला इफेक्ट ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्स. जर आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल तर आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्समध्ये तो ॲड करणार आहोत. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्याच पद्धतीने जर
प्रीपेड एक्सपेन्स असेल तर तो आपण पर्टिक्युलर एक्सपेन्समधनं पहिल्यांदा मायनस करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला देणार आहोत. तिथे आपण प्रीपेड एक्सपेन्स म्हणून असेट साईडला ती अमाऊंट दाखवायची आहे.